विदर्भ न्यूजची विशेष बातमी. विक्रमी एकाच दिवसामध्ये 2500 जातीय दाखल्यांचे वाटप. प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप शेवाळे यांची विक्रमी कामगिरी. तहसीलदार यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन. आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्रामधील धारणी तहसीलमध्ये एक ऐतिहासिक आणि विक्रमी उपक्रम राबविण्यात आला. धारणीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या पुढाकाराने एकाच दिवसामध्ये तब्बल 2500 जातीय दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. ही कामगिरी अमरावती जिल्ह्यातील प्रशासनाच्या दृष्टीने एक विक्रम ठरलेली आहे. शिक्षणाच्या बाबतीत मागे असलेल्या आणि बहुतांश नागरिक अद्यापही निरक्षर असलेल्या आदिवासी बहुल मेळघाटातील आदिवासी बांधवांना जातीय दाखल्यांसाठी वारंवार सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागत होते. ही समस्या ओळखून धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी शिबिराचं आयोजन करीत जातीचे दाखले थेट नागरिकांच्या गावांमध्ये जाऊन वितरित करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. यासोबतच राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार आणि विभागीय आयुक्त श्वेता सिंघल तसेच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून 4 ऑगस्ट सोमवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी बांधवांना एकाच दिवशी विक्रमी 2500 जातीय दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. आम्ही आदिवासी प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्या डॉक्युमेंटसाठी आम्हाला इकडे तिकडे हिंडावं लागत होतं. कास्ट सर्टिफिकेट म्हणा, डोमिशियल म्हणा, इतर काही शासकीय डॉक्युमेंटसाठी आम्हाला इकडे तिकडे फिरावं लागत होतं. पण जेव्हापासून आम्हाला या गोष्टीचं सवलती मिळाल्या या महाराष्ट्र योजनानुसार आम्हाला ज्या कास्ट सर्टिफिकेट बनवून या तहसील कार्यालयामधून किंवा गव्हर्नमेंट जे मदत करून आम्हाला दिलेलं आहे त्या गोष्टीमुळे आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे. आणि पुढेही आम्ही असंच शासकीय कर्मचारी किंवा ज्या गोष्टी आम्हाला अडचण येत असेल त्या प्रत्येक कामामध्ये ह्या असा डॉक्युमेंट्स हे आम्हाला उपलब्धता करून देणे अशी आमची अपेक्षा ठेवतो. आणि खूप खूप धन्यवाद की या कार्यक्रमामुळे आम्हाला हे सर्व गोष्टी अवेलेबल करून दिल्या पाहिजे. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमरावती जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज, मेळघाट क्षेत्राचे आमदार केवलराम काळे, विशेष अतिथी म्हणून पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे, पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे, माजी आमदार पटल्या गुरुजी मावस्कर, ठाणेदार चव्हाण, डॉक्टर जावरकर यांचेसह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. हमारे को बहुत दिक्कत होता था, कास्ट बनने में बहुत दिक्कत होता था और राशन कार्ड बनाने में दिक्कत होता था. पहले बहुत हेल्प लेना पड़ा था. अभी हमारे को बहुत सुविधा हो गया. कितना दिन लगता था? हमारे को पहला 15 दिन भी लग जाएगा और 1 साल भी लगता था. अभी तो हमारे को जल्दी होने लग गया. अभी कोई दिक्कत ही नहीं हो गया. 2-3 दिन में भी बन जाता और 15 दिन में भी बन जाता. अभी का पहले के जैसा नहीं है. अभी बहुत अच्छा सुविधा हो गया. काय की वजह से सुविधा हुई? अपना इधर शिविर की वजह से. कौन सा शिविर? अपना ये धारणी शिविर की वजह से अपने को आया. ये अर्जेंट रखा तो बहुत अच्छा हुआ है. पहले बहुत हमारे को परेशानी होता था, इधर जाओ उधर जाओ, ये बड़े बड़े इधर जाता था तो इधर अपने को ये लाओ वो ला करके जाति पर नहीं पता रहा. और कुछ पहले से वो अपना ये है ना, वो इधर का पिताजी का वाला लाओ और वो ये लाओ और करके हमको बहुत परेशान होता था. ये राजस्व अभियान अभी जो चल रहा है, इसका क्या बेनिफिट हुआ और कितने दिन में सर्टिफिकेट मिल रहा है हमारे को? ये हमारे को हो गया समझ में आया 1 महीना हो गया. 1 महीना. अभी जो आज महाराजस्व अभियान चल रहा है, इसके अंतर्गत यहाँ पे सभी डिपार्टमेंट आए हुए हैं, तो इसका बेनिफिट क्या हो गया? पहले कैसे आपको तहसील में जाना पड़ता था, कागज लाने के लिए इधर उधर जाना पड़ता था? उनको इससे हमारे को ज़्यादा दिक्कत नहीं हुआ और अच्छा बेनिफिट मिला. ठीक है. नाम क्या है तुम्हारा? हरिचंद समाज. उपस्थित सर्व मान्यवरांच्या प्रमुख हस्ते आदिवासी बांधवांना जातीय दाखल्यांचं वितरण करण्यात आलं. या उपक्रमामुळे आदिवासी समाजाच्या अडचणी कमी झालेल्या असून त्यांना शिक्षण, नोकरी, शासकीय योजना यांचा लाभ घेणे सुलभ झाले आहे. हा उपक्रम घरपोच सेवा या धोरणाचे उत्तम उदाहरण ठरले आहे. शासन आणि नागरिक यामधील दुवा बळकट झालेला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्यावर मेळघाटातील लोकप्रतिनिधी, समाजसेवी संघटना व प्रतिष्ठित नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
7 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत महसूल सप्ताहाचे आयोजन या ठिकाणी धारणी तालुक्यामध्ये करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब तसेच अमरावती जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी आशिष एरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन धारणी तालुक्यामध्ये करण्यात आलेले आहे। आज या ठिकाणी धारणी तालुक्यामध्ये आदिवासी मेळघाटमधील आदिवासी बांधवांसाठी एकाच दिवशी 2500 जाती प्रमाणपत्रांचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। सोबतच या शिबिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरामध्ये भव्य स्वरूपाचे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। सोबतच आदिवासी भागातील ज्या गरजू बांधवांना मोफत आरोग्य सुविधेची आवश्यकता आहे तसेच मोफत औषधोपचारांची आवश्यकता आहे अशा सर्व लाभार्थ्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या शिबिरामध्ये सर्व विभागांचा समावेश झालेला असून पंचायत समितीमार्फत घरकुल लाभार्थी असतील किंवा रोजगार हमी योजनेचा लाभ असेल या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी विभागाच्या सर्व योजनांचा समावेश या शिबिरामध्ये करण्यात आलेला आहे। तसेच मेळघाटमधील आदिवासी प्रकल्प कार्यालय या विभागामार्फत देखील आदिवासी बांधवांसाठी सर्व योजनांचा लाभ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सोबतच ज्या लाभार्थ्यांना आधार कार्डमध्ये काही बदल करायचा असेल, नवीन आधार कार्ड काढायचं असेल या ठिकाणी आम्ही आधार सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। सोबतच महसूल विभागाच्या सर्व जाती प्रमाणपत्रे असतील, उत्पन्न प्रमाणपत्र असतील किंवा तत्सम इतर कागदपत्रे यांचा देखील अर्जांची सुविधा आम्ही या शिबिरामध्ये केलेली आहे। मी तहसीलदार धारणी तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी धारणी प्रदीप शेवाळे आपणास या निमित्ताने इथे आवाहन करतो की मेळघाटमधील सर्व आदिवासी बांधवांनी अधिकाधिक संख्येने या शिबिरात सहभागी व्हावं आणि योजनांचा लाभ घ्यावा। धन्यवाद। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जायसवाल, विदर्भ न्यूज, धारणी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।